मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। खूप मोठी खुश खबर आलेली आहे। आता जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो त्यांच्या खात्यावर आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे, कारण की शासन निर्णय आलेला आहे आणि शासन GR मध्ये काय लिहिलेलं आहे हे आपण बघणार आहोत। त्याचबरोबर कुणाला हे पैसे मिळणार आहेत, कोणत्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत हे सुद्धा आज आपण बघणार आहोत। नमस्कार, मी देवानंद गवांदे आणि आपण बघत आहात टेक्निकल मराठाजी। तर बघा, 18 फेब्रुवारी 2026 रोजी शासनाने एक शासन निर्णय काढलेला आहे आणि त्यामध्ये लाडक्या बहिणींना हप्ता वाटपाचं सांगण्यात आलेलं आहे। आता जानेवारी हप्ता मिळणार आहे, म्हणजेच की 1500 रुपये फक्त मिळणार आहेत आणि खूप दिवसांपासून लाडक्या बहिणी या हप्त्याची वाट बघत होत्या। बघा, खूप साऱ्या बहिणींची KYC चुकलेली आहे आणि ती KYC दुरुस्तीचं काम सध्या सुरू आहे आणि त्यासाठी ऑनलाईन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे। आता यामध्ये खूप साऱ्या बहिणी चुकीची दुरुस्ती करत आहेत आणि ज्यांची जे काही KYC आहे, आता नवीन KYC सक्सेसफुल झाली असेल त्यांना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कारण की ज्या बहिणींची KYC पूर्ण झालेली आहे अगोदरच त्यांना तर हा हप्ता मिळणारच आहे, परंतु हे आपण बघणार आहोत की नवीन KYC झालेल्या बहिणींना सुद्धा हा हप्ता मिळणार आहे का। तर त्या अगोदर आपण हा शासन निर्णय सुद्धा बघून घेणार आहोत आणि त्यामध्ये किती निधी उपलब्ध झालेला आहे, त्याचबरोबर हा जो निधी आहे कुणाला मिळणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत। सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, लाडक्या बहिणींना आधीच खूप विलंब झाला आहे जानेवारीच्या हप्त्याचा, कारण की आज जवळपास 19 तारीख होत आलेली आहे आणि आतापर्यंत शासन निर्णय आलेला नव्हता किंवा मग कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नव्हती किंवा मग आदित्यताई तटकरे यांचं ट्विटसुद्धा आलेलं नव्हतं की जानेवारीचा जो काही हप्ता आहे हा आपल्याला कधी मिळणार आहे। परंतु आता 18 फेब्रुवारी म्हणजे कालच हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार सर्व लाडक्या बहिणींना आता जे काही निधी आहे जानेवारीचा तो मिळणार आहे। आता कुणाला मिळणार आहे हे बघणार आहोत। त्याआधी हा शासन निर्णय बघून घेऊया। बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबत हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। हा शासन निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून काढण्यात आलेला आहे। बघा, महिला व बाल विकास विभागाकडून आपला शासन निर्णय येत असतो लाडक्या बहिणींना जो काही निधी वाटपाचा, परंतु हा निर्णय जो आहे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून काढण्यात आलेला आहे। म्हणजेच की 18 फेब्रुवारी 2026ला हा शासन निर्णय म्हणजे कालच काढण्यात आलेला आहे। यामध्ये काय लिहिलेलं आहे तुम्ही बघू शकता की लाडकी बहीण योजनेसाठी जे काही 2025-26 या आर्थिक वर्षासाठी निधी आहे, जे अर्थसंकल्पीय निधी आहे त्या वाटण्यास तो वितरण करण्यासाठीचा हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। तर तुम्हाला माहीतच असेल की लाडकी बहीण योजनेसाठी सुमारे 3960 कोटी रुपयांचा निधी जो काही नियत व्यय आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि त्यामधूनच हा जो काही जानेवारीचा हप्ता आहे तो मिळणार आहे। वित्त विभागाच्या संदर्भाधीन जे काही दिनांक 7/4/2025 रोजीच्या पत्रान्वये 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून देण्यात आलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखाशीर्ष 31 सहाय्यक अनुदाने वेतनेतर या उद्दिष्टाखाली सुमारे रुपये 98,45,00,000 इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बाल विकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर तुम्ही बघू शकता की 98,45,00,000 एवढा निधी जानेवारीचा हप्ता वितरण करण्यासाठी लाडक्या बहिणींना मिळालेला आहे। तर तुम्ही बघू शकता, लाडक्या बहिणींना खूप मोठी खुशखबर आलेली आहे। जानेवारीचा जो काही हप्ता आहे तो त्यांना आता आज सकाळी 11 वाजल्यापासून त्यांच्या खात्यामध्ये येण्यास सुरुवात होणार आहे, कारण की कालच शासन निर्णय आलेला आहे आणि यामध्ये 98,45,00,000 एवढा निधी सर्व लाडक्या बहिणींसाठी जानेवारीच्या हप्त्या वाटपासाठी मिळालेला आहे। यामध्ये आता हा हप्ता कुणाला मिळणार आहे हे बघूया। बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही, याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यावी। म्हणजेच की ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेमधील लाभ घेत आहेत, मग त्या कोणत्याही प्रकारचा असो, ज्यामध्ये की संजय गांधी निराधार असेल, श्रावणबाळ असेल, अजून विधवा पेन्शन असेल, इतर प्रकारे म्हणजे ज्या बहिणी संजय गांधी निराधार योजनेमधून लाभ घेत आहेत त्यांना या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ मिळणार नाही, हे इथं लक्षात घ्यावं। त्याचबरोबर ज्या बहिणींची KYC सक्सेसफुल झालेली आहे
आजपर्यंत किंवा मग कालपर्यंत तुम्ही बघू शकता, काल शासन निर्णय आलेला आहे आणि कालपर्यंत ज्या नवीन KYC करणाऱ्या बहिणी आहेत त्यांची KYC जी काही सक्सेसफुल झालेली आहे, पूर्ण झालेली आहे, त्यांनासुद्धा हा लाभ मिळणार आहे. हे गोष्ट लक्षात घ्या. ज्यांची KYC पूर्ण झालेली आहे आतापर्यंत त्यांनासुद्धा या जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. आता या अगोदरचे जे काही हप्ते आहेत त्याबद्दलचा शासन निर्णय अजून आला नाही किंवा कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नाही आहे, परंतु हा जो शासन निर्णय आलेला आहे या शासन निर्णयानुसार तुम्हाला जानेवारीचा हप्ता मिळणार आहे. आता सर्वच लाडक्या बहिणींना हा हप्ता मिळणार आहे आणि आज सकाळी 11 वाजल्यापासून तुमचं बँक खातं चेक करा. तुम्हाला SMS सुद्धा आला असेल, बँकेकडून मेसेजसुद्धा आला असेल, तर तो मेसेज तुम्ही बघू शकता. तुम्हाला 1500 रुपयाचं वितरण झालेलं आहे. आता तुम्ही म्हणसाल मग आमचे नोव्हेंबरचे बाकी आहे, डिसेंबरचे बाकी आहेत, ज्या बहिणी नवीन KYC करत आहेत त्यांना म्हणत आहे, तर तुम्हाला थोडं थांबावं लागणार, कारण की हा जानेवारीचाच हप्ता वाटपाचा शासन निर्णय आलेला आहे. आता नोव्हेंबर डिसेंबर हा जे हप्ते आहेत याला आणखीन थोडा वेळ लागणार आहे. होऊ शकते की या फेब्रुवारी महिन्यासोबतच हा तुमचा जो काही हप्ता आहे हा तुम्हाला मिळणार, किंवा मग या निधीबरोबरच हा हप्तासुद्धा तुम्हाला मिळू शकतो. जसं की जानेवारीचा हप्ता जो काही आहे तो या शासन निर्णयानुसार निघालेला आहे, तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहे आज सकाळी 11 वाजल्यापासून. परंतु याआधी डिसेंबर आणि नोव्हेंबरचे हप्तेसुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींना आलेले आहे आणि त्यामध्ये ज्या बहिणी सुटलेल्या होत्या आणि आता त्यांची जी की KYC पूर्ण झालेली आहे त्यांना तो हप्तासुद्धा मिळू शकतो. तर आता तुम्हाला हा जो हप्ता मिळाला नोव्हेंबर डिसेंबरचे हप्ता या जानेवारी हप्त्यासोबतच जर मिळाले तर नक्की कमेंट्स करून सांगा, म्हणजेच की इतरांनासुद्धा मालूम पडणार की नोव्हेंबर डिसेंबरचा हप्तासुद्धा जानेवारी हप्त्यासोबतच मिळालेला आहे. कोणाकोणाला मिळाला नक्की कमेंट्स करा. आता बघा, जानेवारीचा हप्ता आलेला आहे, शासन निर्णय आलेला आहे, लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. होळीचं गिफ्ट आहे एक प्रकारचं, आणि पुढच्या महिन्यात म्हणजेच की फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा होळीचं गिफ्ट त्यांना मिळणार आहे. नोव्हेंबर डिसेंबर आणि फेब्रुवारी अशा तिन्ही महिन्यांचे पैसे ज्या बहिणींचे राहिलेले आहेत त्यांना मिळणार आहेत. KYC व्यवस्थितरित्या करा. सक्सेसफुल KYC झाल्यावर तुम्हाला लगेचच फेब्रुवारीचा हप्तासुद्धा मिळणार आणि जानेवारीचा मिळणार. डिसेंबर नोव्हेंबर हे तिन्ही महिन्याचे एकत्रित म्हणजेच की असे 4ही महिन्याचे तुम्हाला 6000 रुपये तुमच्या खात्यामध्ये टाकण्यात येणार आहेत होळीचं गिफ्ट म्हणून. तर मी पुढच्या महिन्यात का म्हणत आहे, कारण की जानेवारीच्या हप्त्याला एवढा उशीर झालेला आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये 19 तारीख आलेली आहेत, तर आता हा शासन निर्णय आला आहे, म्हणून मी असं म्हणत आहे की होऊ शकते की पुढच्या म्हणजे, कारण की एवढाच टाईम आणखीन फेब्रुवारीच्या हप्त्यालासुद्धा लागू शकतो, किंवा मग होऊ शकते की या 4-5 दिवसामध्येच फेब्रुवारीचा जो काही GR आहे तो येणार आहे आणि फेब्रुवारीचा हप्तासुद्धा लगेचच आता 8-15 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये पडणार आहे. म्हणजे लाडक्या बहिणींना डबल खुशखबरी आहे की जानेवारीचा हप्ता आलेला आहे, आता फेब्रुवारीचा लवकरच शासन निर्णय निघणार आहे आणि तुम्हाला तो फेब्रुवारीचा हप्तासुद्धा लवकरच मिळणार आहे. आता तुम्ही बघू शकता, ज्यांचे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी फेब्रुवारी हे पैसे बाकी आहेत त्यांना आता 4ही हप्ते मिळू शकतात लवकरच.